आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अशीच कृपादृष्टी माझ्या ऋषीवर आणि नदीवर कायम राहू दे. काकू, हे मला कळलंच नाही. माझं आणि देवाचं मैत्रीचं नातं आहे. मी माझ्या मनातलं सगळं त्याला सांगते आणि मग तो मार्ग दाखवतो. काही झालंय का काकू? नाही ग, आणि काही झालंच तर देव आहे की सोबतीला. ऋषी, नली आणि आता तू पण आहेसच की सोबत. तुमच्याकडून हे शिकण्यासारखं आहे. म्हणजे किती संकट येतात जातात, आपण मात्र खंबीर राहायचं. काय करणार, दुसरा मार्ग असतो आपल्याकडे. असंच पुढं चालत राहायचं. हे जरा इकडे बघू ग. आणि इकडे काही झालंय का काकू? गोड आहेस खरंच. माझी सून खूप गोड आहे. आणि बरं का सोनूबाई, आता एक माझं महत्वाचं काम करायचं. आज संध्याकाळी छान साडी नेसून केसात गजरा मारून तयार राहायचं. मी ऋषी आणि नलीला घेऊन तुमच्या घरी येणार आहे. शुभ कार्यात उशीर कशाला? एकदा तुझ्या बाबांना भेटून तुझा रितसर हात मागायचाय. मिताली, हे काय झालं? बाबा घरी असायला हवेत ना. ते बाहेरगावी गेलेत का? नाही, पण कधी कधी त्यांना घरी यायला उशीर होतो. हा, होऊ दे. पण मी ठरवलंय आज त्यांना भेटायचंच. तू एक काम कर, ते घरी आले ना की तू फोन कर, मग आम्ही तिघे इथून निघतो. चालेल? ते बाबा घरी आले ना की थकून जातात अहो. मग ती बोलणी आता जास्त वेळ नाही घेणार. 10 ते 15 मिनिटात होतील बोलणी. तुझी काही हरकत नाहीये ना? नाही नाही, माझी काय हरकत असेल. कसं आहे मिताली, घरातलं वातावरण जरा तणावाचंच आहे. एकदा का बोलणी झाली की लग्नाची तयारी सुरू करता येईल. आणि लग्नाची तयारी करता करता त्या घरातली सगळी मरगळ दूर होईल. सगळं घर आनंदी होईल. ऋषी आणि नलीच्या आनंदासाठी तुमचं लग्न होणं खूप गरजेचं आहे. राणे, ही पोरगी कधी आणि कुठेही मला अडकवू शकते. वेदमध्ये नसताना तर आतापर्यंत हिला पण गोदाच्या शेजारी काढलं असतं. रे फुटेज दाखव.
राणे घरात म्हातारी आई आहे ना, हं? तिच्याकडे कोण बघणार तू मेलास तर? लहान मुलं आहेत ना तुझी, ती अनाथ होती, माझ्या हातून तुझा जीव गेला, चालेल का? मग ही फुटेज डिलीट कर. असं कसं झालं? बरोबर कालचंच फुटेज कसं करप्ट झालं? हे होणारच होतं, तेच झालं. झालंय की कोणी केलंय? हा, मुद्दा बरोबर आहे. राणे, अहो असं कसं होऊ शकतं? बाकी सगळं फुटेज आहे तसं आहे. हे कुणीतरी मुद्दाम केलंय. राणे, द्या उत्तर. उत्तर मी मगाशीच दिलंय भिकाजी. हे होणारच होतं, तेच झालंय. काय होणार होतं? अगं मगाशी सांगितलं ना मी तुला, तू जिथं पाऊल ठेवशील तिथं वाटोळ होणार. दैव तुला साथ देणार नाही ग.